मेष राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा। या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी नशीब कोणता नवा खेळ खेळणार आहे? तुमच्या मेहनतीला यश मिळणार का की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार? या आठवड्यात काही मोठे बदल, नवीन संधी आणि थोडा आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, पण योग्य निर्णय आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक अडथळ्यावर तुम्ही सहज मात करू शकता। मेष राशी हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा, धाडस आणि नव्या सुरुवातींचा संकेत देणारा ठरू शकतो, त्यामुळे सज्ज राहा, कारण तुमच्या आयुष्यात काही खास घडण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशीफल। मेष राशी, सर्वप्रथम करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा तुमच्यासाठी मेहनतीचा असेल। कामात थोडा ताण जाणवू शकतो, पण तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल। नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका। आर्थिक बाबतीत हा आठवडा सामान्य आहे। अनावश्यक खर्च टाळणे खूप गरजेचे आहे। गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। थोडी बचत केल्यास पुढील काळात फायदा होऊ शकतो। या आठवड्यात मेष राशीवाल्यांसाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला काळ सुरू होणार आहे। तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला असेल आणि कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुमची तयारी जबरदस्त असेल। जे काम आधी अडकली होती ती आता हळूहळू मार्गी लागण्याची चिन्हे दिसतील। तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे घेऊन जाईल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो। तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे। नवीन प्रोजेक्ट, बढती किंवा कामात प्रगती होण्याची संकेत आहेत। जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे। आर्थिक बाबतीतही हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे। नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो। योग्य नियोजन केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या आठवड्यात पैसे संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरू शकतो। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यांमध्ये प्रेम व आपुलकी वाढेल। प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मकता दिसून येईल। काहींसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला ऊर्जा आणि ताजेपणा जाणवेल। मानसिक शांतता वाढेल आणि काम करण्याची इच्छाशक्ती अधिक मजबूत होईल। थोडासा व्यायाम आणि योग्य दिनचर्या ठेवली तर तुम्ही पूर्ण आठवडा उत्साही राहील। हा आठवडा मेष राशीवाल्यांसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि आनंद घेऊन येणार आहे। तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा। यश तुमच्या पावलांशी नक्की येईल। मेष राशी, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी एका नव्या ऊर्जेने होणारच आहे। जणू काही आतापर्यंत थांबलेली गती अचानक वाढू लागेल। तुमच्या मनात येणारी प्रत्येक कल्पना आता वास्तवात उतरण्याची वेळ आली आहे। तुमचा आत्मविश्वास इतका मजबूत असेल की समोर कितीही मोठं आव्हान असलं तरी तुम्ही त्याला घाबरणार नाही, उलट त्यावर मात कराल। कामाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला एक वेगळं स्थान देऊ शकतो। ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत मेहनत घेत होतात त्याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल। एखादी संधी अचानक तुमच्या समोर येईल आणि जर तुम्ही ती ओळखली तर ती तुमचं भविष्य बदलू शकते। तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख या सगळ्यात एक सकारात्मक बदल दिसून येईल। पैशांच्या बाबतीतही वातावरण हलकं आणि आशादायी वाटेल। कदाचित एखादी चांगली बातमी जी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल। ज्या ठिकाणी अडथळे होते तिथे आता मार्ग दिसू लागेल। फक्त एक लक्षात ठेवा, विश्वास ठेवा आणि घाई करू नका, कारण योग्य वेळ तुमच्या बाजूने आहे। नात्यांमध्येही एक गोडवा जाणवेल। जे अंतर निर्माण झालं होतं ते हळूहळू कमी होईल। एखादी खास व्यक्ती तुमच्याशी मनापासून संवाद साधेल आणि त्या संवादातून तुमचं नातं अधिक मजबूत होईल। कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील, हास्य, प्रेम आणि आपुलकीने भरलेलं। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला एक वेगळीच ताजगी जाणवेल। जणू काही आतूनच एक नवीन शक्ती मिळते आहे। मन शांत राहील आणि शरीरही साथ देईल। हा काळ तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा एकदा नव्याने ओळखण्याचा आहे। मेष राशीवाल्यांनो, हा आठवडा फक्त चांगलाच नाही तर तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो। जे तुम्ही मनापासून ठरवाल ते मिळवण्याची ताकद तुमच्यात आहे। फक्त पुढे चला, कारण नशीब आता तुमच्या पावलांशी चालत आहे। मेष राशी, सगळं काही सामान्य वाटत असलं तरी आता कुठेतरी एक वेगळीच हलचल सुरू असते। तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलणार आहे, पण नेमकं काय हे सुरुवातीला स्पष्ट नसेल। आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात
तुम्ही तुमच्या कामात गुंतलेला असाल. थोडासा ताण, काही अपूर्ण कामे आणि मनातील प्रश्न हे सगळं तुम्हाला थोडं थांबवायला भाग पाडेल. पण इथेच तुमची खरी परीक्षा असेल, कारण जसजसं तुम्ही शांत राहून निर्णय घ्याल तसतसं परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला लागेल. मग अचानक आठवड्याच्या मधोमध एक छोटासा क्षण येईल जो सगळं बदलून टाकेल. कदाचित एखादी फोन कॉल, एखादी भेट किंवा एखादी संधी जी तुम्हाला नव्या दिशेने नेईल. तुम्हाला जाणवेल, हो, हीच ती संधी आहे ज्याची मी वाट पाहत होतो. आणि इथेच तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. कामाच्या ठिकाणीही तुमचं कौतुक होईल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमचं नाव पुढे येईल आणि तुम्हाला जाणवेल की तुमची मेहनत वाया गेली नाही. पैशांच्या बाबतीतही एक हलकीशी आनंदाची बातमी मिळू शकते. जणू काही छोटं यश, पण मनाला मोठा आनंद देणारं. नात्यांमध्ये एक सुंदर वळण येईल. ज्या व्यक्तीसोबत थोडं अंतर निर्माण झालं होतं ती व्यक्ती पुन्हा तुमच्याशी जवळ येईल. एखादा संवाद जो खूप दिवसांपासून बाकी होता तो या आठवड्यात पूर्ण होईल आणि त्या संवादातून तुमचं नातं आणखी घट्ट होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल, हा आठवडा वेगळाच होता. सुरुवातीला जे अवघड वाटत होतं तेच आता एक शिकवण बनलेलं असेल. तुमच्यात एक नवी ताकद, नवा आत्मविश्वास निर्माण झालेला असेल. ही फक्त एक आठवड्याची गोष्ट नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. फक्त विश्वास ठेवा, पुढे चालत राहा, कारण तुमची कथा आता अधिक सुंदर होणार आहे. एकंदरीतच पाहता मेष राशीच्या लोकांनो, मंगळ ग्रह तुमची चिकाटी वाढवत असल्यामुळे हा आठवडा गतिशीलतेने उजळून निघेल. सोमवारी कामाच्या ठिकाणी नेतृत्व दाखवण्याच्या नवीन संधी घेऊन येईल, तर मंगळवारी एका अनपेक्षित भेटीमुळे प्रेमसंबंधांना चालना मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला तर्काच्या पलीकडे जाऊन अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त केले जाईल. बुधवारी जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आवडीनिवडी यांच्यात संतुलन साधताना संतुलनाची गरज अधोरेखित होईल. मर्यादा घालून आरोग्याला प्राधान्य द्या. गुरुवारची ग्रहस्थिती सहकार्याला समृद्ध करेल, ज्यामुळे सांघिक कार्यातून यशस्वी भागीदारी फुलण्याचे संकेत मिळतील. तथापि आठवड्याच्या शेवटी काळजीपूर्वक आत्मपरीक्षणाची गरज आहे. संभाव्य कौटुंबिक संबंध हाताळण्यासाठी तुमच्या भावनिक होकायंत्राचे ऐका. शुक्रवारी भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो, परंतु रविवारपर्यंत चंद्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे स्पष्टता येईल, ज्यामुळे नवीन आशावाद निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या अविचारी खरेदी टाळा. रविवारी चिंतन करा आणि पुढील अनुकूल आठवड्यासाठी रणनीती आखा. धैर्य आणि लवचिकतेने अडथळ्यांवर मात करण्यासाठी खगोलीय ऊर्जेचा उपयोग करण्याची ही तुमची संधी आहे, ज्यामुळे हा आठवडा एक समाधानकारक प्रवास सुनिश्चित करेल. एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.